जिल्ह्यामध्ये सातत्यानं ग्राहकांची बँकामार्फत फसवणूक होते, म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा अध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी सातत्यानं पाठपुरावा करत असतात की ग्राहकांची फसवणूक होऊ नये। याआधी ज्ञानराधाने संपूर्ण मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक केली आणि ते जेलमध्ये गेले। त्याच्यानंतर मोतीराम अग्रवाल मर्चंट बँक या बँकेने तर करच केला की गोदामामध्ये माल नसताना त्याच्या पावत्या बनवून करोडो रुपयांना जालन्यामध्ये बँकेला फसवलं आणि अंबड शाखेने तर त्याच्यापेक्षा अधिकचा कर केला आणि धक्कादायक माहिती अशी हाती आली की 20 ते 22 जणांच्या सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांचे सोने त्यांच्या जागी बनावट सोनं ठेवून त्या सोन्याचा वापर इतरत्र केला आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाली। या सातत्यानं ग्राहकांची फसवणूक होते, म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा नात्याने आणि अशासकीय सदस्य ग्राहक पंचायत या नात्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमची बैठक झाली 27 तारखेला आणि यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात म्हणून पाठपुरावा केला। माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। त्यानंतर काल अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून बँक व्यवस्थापकासह 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे।